अतिशय कुरकुरीत टेस्टी हे व्रतचे आहे। कोणताही आपल्याला जर उपवास असला तर तुम्ही हे कुरकुरीत असे बनवू शकता। आता तुम्ही याला कोणताही नाव द्या, तुम्ही बोंड देऊ शकता, काही पण कुरकुरी असे किंवा भजे देऊ शकता, परंतु ते उपवासाचे आहे। डिश अतिशय पटकन होणारी आहे आणि सिंपल आहे, उपवासाची डिश आहे। बरेच वेळेला काय होते, आपण साबुदाणा भिजवायला विसरून जातो, मग अशा वेळेस काय करायची, पटकन 10 मिनिटांमध्ये होणारी चटपट अशी एक डिश आहे आणि ती व्रत करीत आहे। तुम्ही कोणत्याही उपवासाला करून खाऊ शकता। आता पुढे शिवरात्रीसुद्धा येत आहे आणि शिवरात्रीला आपण नेहमी साबुदाणा खातो, साबुदाणा खाऊन खाऊन कसं बोर वाटते, म्हणून नाहीतर आपण वडे खातो, पण त्याच्या व्यतिरिक्त आज मी तुम्हाला अतिशय सुंदर अशी डिश करून दाखवणार आहे। चला पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू। बऱ्याच वेळेला आपल्याला असं होते, उपवास राहतो परंतु साबुदाणा भिजवायला विसरून जातो, होते, माझ्या बाबतीत होते, पण तुमच्या बाबतीत नक्की होत असेल। मग आता उपवास आहे, मग काय करायचं पटकन, तर अशा वेळेला ही डिश तुमच्या कामामध्ये पडेल। इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा आपल्याला भिजवायचा सुद्धा नाही आहे किंवा आपल्याला भाजायचा नाही आहे, कच्चा साबुदाणा आपल्याला काय करायचा आहे, मिक्सरवर असा बारीक असा करून घ्यायचा। झटपट होणारी डिश आहे, 10 मिनिटांमध्ये तुम्ही हा पदार्थ करू शकता, व्रतसाठी आहे। बघा असं छान बारीक झालेलं आहे। नंतर काय करायचं, त्याच्यामध्ये अर्ध्या वाटीला 1 वाटी मध्यम असा आपल्याला बटाटा घ्यायचा आहे। बटाट्याच्या साल काढायच्या, कच्चाच बटाटा आपल्याला वापरायचा आहे, त्याच्या फोडी करायच्या आणि साबुदाण्याच्या पिठामध्ये टाकायच्या। आणि 3 इथे हिरव्या मिरच्या वापरल्या आहे, तुम्ही मिरचीचा वापर कमी जास्त त्यामध्ये करू शकता। आता अर्धी वाटी तात्पुरतं मी आता अर्धी वाटी त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, कारण आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे। आता मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। जर आपल्याला पाणी कमी वाटत असेल तर त्यानुसार तुम्ही परत त्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता। आता मला कमी वाटलं तर मी थोडं पाणी त्यामध्ये टाकलं आणि परत आपल्याला असा फिरून घ्यायचा आहे। आणि नंतर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा। परत थोडं पाण्याचा आपण त्यामध्ये जसं आपल्याला वाटेल त्याप्रमाणे आपल्याला थोडं पाणी टाकायचं आणि 10 ते 15 मिनिटं आपल्याला मुरू द्यायचं आहे, कारण त्यामध्ये जो आपण साबुदाणा कच्चा वापरला होता तो साबुदाणा त्यामध्ये छान फुलून येतो। बघा आता अतिशय घट्ट झालेले आहे, मग परत थोडं पाणी आपल्याला वापरायचं। आता इथे पाण्याचा काही अंदाज नाही, तरी मी कमीत कमी 1 वाटीच्या जवळ थोडं जास्तच पाणी वापरलेलं आहे। नंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून आपल्याला हे मिश्रण चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आणि नंतर एका साईडला काय करायचं, तेल गरम करायला ठेवायचं आणि त्याचे छोटे छोटे असे आपल्याला बोंड काढून घ्यायचे आहे किंवा तुम्ही त्याला भजे म्हणू शकता, कुरकुरी असे काढून घ्यायचे आहे। दूर दूर टाकायचे आणि थोडे खालून झाले की नंतरच आपल्याला पलटायचे आहे। एकदम टाकल्याबरोबर आपल्याला पलटून घ्यायचे नाही, कारण ते एकमेकांना चिपकतात आणि नंतर ते अलग अलग होतात। थोडेसे लाल झाल्यानंतर आपल्याला कुरकुरीत असे आपल्याला काढून घ्यायचे आहे। एका टिश्यू पेपरवर तुम्ही ते काढू शकता। ही उपवासाची झटपट होणारी डिश आहे। आता शिवरात्री येणार आहे आणि उपवास तर सगळ्यांना असतो, साबुदाणा खाऊन कसं बोर झालेलं आहे, त्यापेक्षा आपण अशी नवीन कोणती डिश केली तर कसं मुलांनासुद्धा आवडेल। अतिशय कुरकुरीत आणि छान आहे आणि टेस्टीसुद्धा लागते। तुम्ही हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा नुसतेसुद्धा खायला अतिशय सुंदर लागतात। नक्की तुम्ही ही डिश एक वेळा तरी ट्राय करून बघा। कशी वाटली आजची डिश तुम्हाला, नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त खा, आनंदी राहा, धन्यवाद। चॅनलवर जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। मस्त खा, आनंदी राहा, धन्यवाद।